मागच्या भागात आपण डॉक्टर B.M. हिरडेकर यांनी संगमेश्वरच्या शाळेतील नोकरी सोडून परत कोल्हापूरमध्ये आल्यावर आंतरभारती शाळेतील नोकरी स्वीकारली ते सर्व अनुभव ऐकले. तिथले शिक्षक, वेगवेगळ्या विचारसरणीचे लोक, विद्यार्थी आणि त्यातून घडलेले सरांचे विचार याविषयी ऐकलं. आजच्या भागात आता आपण जाणून घेऊया त्यांचं पदव्युत्तर शिक्षण आणि कौटुंबिक पारिवारिक उन्नतीविषयी. कोरगावकर हायस्कूलमध्ये काम करत असताना MA चा अभ्यास करत होतो. 4 सेमिस्टरमध्ये विभागलेले 16 पेपर्स होते. बहिस्थ विद्यार्थी म्हणून मी अमेरिकन लिटरेचरच्या विशेष अभ्यासासह इंग्रजी साहित्याच्या अभ्यासाचा विद्यार्थी म्हणून नोंदणी केली. कोकणातून घाटावर आलो होतो. काही झालं तरी MA पूर्ण करून B+ या श्रेणीसह 55% कमीत कमी गुण मिळवावे असा मानस होता. आपण हायस्कूलचा टप्पा ओलांडून पुढे जायचं हे सुद्धा मनाशी निश्चित केलं होतं. खास करून सिनियर कॉलेजला जायचं हेही मनाशी ठरवलं होतं. आम्ही सर्वजण कॉलेजचे वर्गमित्र एकदा गुरुवर्य R.A. कुलकर्णी यांच्याकडे गेलो होतो. पदवीचे निकाल लागल्यानंतर त्यांनी पुढच्या वाटचालीसाठी मार्गदर्शन करताना आमच्यापैकी बऱ्याच जणांना सांगितलं की तुम्ही MA करा आणि भगवान तू B.Edला जा. त्यावेळी मला थोडंसं वाईट वाटलं. नंतर मी सरांना विचारलं की तुम्ही मला एकट्यालाच असा वेगळा सल्ला का दिला. तेव्हा त्यांनी समजावून सांगितलं, हे बघ, तुला नोकरीची तात्काळ गरज आहे. घरच्या लोकांना तुझ्या नोकरीमुळं आधार होणार आहे. मला ते पटलं. पण पुढे बरेचसे मित्र MA करून उच्च माध्यमिक स्तरावर नोकरी करू लागले. ते प्राध्यापक झाले आणि मी मात्र मास्तरच राहिलो. त्यापैकी काही जण म्हणायचे, काय सर, काय म्हणते शाळा. शाळा या शब्दावर भर देऊन ते मला खिजवायचे. त्यांच्यापैकी काही जणांच्या सौ म्हणजेच आमच्या वहिनी म्हणायच्या, तुमचं काय पण कपडे घातले तरी चालतंय, पण आमचे प्रोफेसर आहेत, त्यांना चांगले कपडे लागतात. हे सगळं ऐकताना मला थोडा राग येत असे. अशी सगळी वाक्य किंवा असे संवाद कानी पडत होते. त्यामुळे प्रेरणासुद्धा मिळत होती. म्हणून जोमान अभ्यास केला. सकाळी 6 वाजल्यापासून ते 10 वाजेपर्यंत अभ्यास. 10 वाजल्यानंतर तयारी करून कोरगावकर हायस्कूलकडे सायकलवरून कूच करायचं. पुन्हा संध्याकाळी 5:30 ते 6 पर्यंत परतून 7 ते 11 पर्यंत अभ्यास करायचा. कधी अगदी तंद्री लागली तर 12-1 वाजेपर्यंत सुद्धा मी अभ्यास करत असे. अभ्यासाला सोबत नंदकुमार गुरव आणि TV कुलकर्णी हे मित्र असायचे. हे दोघे सकाळी सायकलवरून फुलेवाडीला 5व्या स्टॉपपर्यंत यायचे आणि पुन्हा सायंकाळी येऊन रात्री उशिरा परतायचे. इंग्रजी साहित्याचा अभ्यास करताना ब्रिटिश लिटरेचर, अमेरिकन लिटरेचर आणि इंडियन रायटिंग इन इंग्लिश या साहित्यातील विविध साहित्य प्रकार मी अभ्यासले. कथा, काव्य, नाटक, कादंबरी या साहित्य प्रकारातील उत्तमोत्तम साहित्यकृती अभ्यासल्या. शेक्सपियर, डिकन्स, पोप, मिल्टन, बर्नार्ड शॉ, इमर्सन, व्हिटमन, एमिली डिकन्सन, रॉबर्ट फ्रॉस्ट, थोरो, हेमिंग्वे अशा जगप्रसिद्ध लेखकांच्या साहित्याच्या अभ्यासामुळं एक वेगळी दृष्टी आणि वाङ्मयीन जाणीव मला आली होती. टागोर, मुल्कराज आनंद, R.K. नारायण, गांधीजी, निराज चौधरी, योगी अरविंद यांच्या इंग्रजीतील प्रसिद्ध साहित्यकृती मी अभ्यासल्या. इंग्लिश लेखकांच्या इतकंच उत्तम आणि दर्जेदार लेखन या भारतीय लेखकांनी सुद्धा केलेलं आहे ते वाचलं. आणि ते वाचल्यानंतर एक वेगळी वैचारिक साहित्यिक समृद्धी मला जाणवू लागली. व्यक्ती पुरोगामी, उदारमतवादी आणि प्रगल्भ बनवण्यासाठी इंग्रजी साहित्य मोलाचं ठरतं याचा प्रत्यय आला आणि माझी एक वेगळी अभिरुचीसुद्धा तयार झाली. अभ्यास कसा करावा हे B.Edच्या वर्षात चांगलंच समजलं होतं. शिवाय 4-5 वर्षांचा शिकवण्याचा अभ्याससुद्धा गाठीशी होता. त्यामुळे भाषेवर, विशेषतः लेखनात गती आणि बिनचूकपणा वाढला होता. सर्व पुस्तकांची आळीपाळीनं पारायणं करायची. मिल्टनचं पॅराडाईज लॉस्ट, टेनिसनचं इन मेमरियम, पोच्या कविता, समीक्षा पेपरचे सगळे पाश्चात्य, ग्रीक तत्त्वज्ञ अरिस्टॉटल, प्लेटो यांचं प्रकट वाचन, लेखन, नोट्स काढणं, ग्राफिक्ससह नकाशे तयार करणं, घरातच बनवलेल्या बोर्डवरती ते पिनअप करणं, या सगळ्या कामात मला नंदकुमार खूप मदत करायचे. खूप मेहनतीनं अभ्यास करायचो आम्ही. 8 तासांची, प्रसंगी जास्त नोकरी करून पुन्हा 8 तास किमान अभ्यास हे माझ्या क्षमतेचं रेकॉर्ड होतं. पुढं PhDच्या अभ्यासाला मी माझंच रेकॉर्ड मोडलं.
या अभ्यासासाठी त्यावेळी प्रोफेसर खळदकरांच्या सायक्लोस्टाईल्ड नोट्स विकत मिळायच्या. त्या खरेदी केल्याच होत्या. पण या नोटवर फक्त पास होता येतं किंवा जास्तीत जास्त सेकंड क्लास मिळवायचा असं होतं. त्यामुळे मी ठरवलं की मूळ पुस्तकांचा अभ्यास आपण करायचा. टीका टिप्पणी असलेली समीक्षा किंवा संदर्भ ग्रंथ मी वाचत होतो. मी काही मुद्देसूद आणि संक्षिप्त नोट्स सुद्धा जमा केल्या होत्या आणि त्या सहजी कोणाकडे उपलब्ध नसतात. शिवाय पुस्तकांचं भांडार होतच. एम एसाठी केलेला अभ्यास हा माझ्या वैयक्तिक प्रवासातील फारच व्यापक आणि सखोल अभ्यास होता. वाचन, लेखन आणि चर्चा असा त्रिस्तरीय फॉर्म्युला हेही सुरूच होतं. परीक्षेला जाताना मला खूप आनंद होत असे. कधी एकदा प्रश्नपत्रिका हातात येते आणि मी लिहायला सुरुवात करतो असं मला व्हायचं. उत्तरपत्रिका हातात आल्यानंतर ती आखून घेऊन मी तयार व्हायचो. पेन्सिल, 2-3 पेनं आणि पट्टी घेऊन येणार हा प्रौढ विद्यार्थी कोण असेल म्हणून इतर विद्यार्थी माझ्याकडे कुतूहलानं बघायचे. मी एकदा खाली मान घातली की पेपर काढून घेईपर्यंत सलग 3 तास मी अगदी धुवाधार बॅटिंग करायचो. 32, 34 किंवा 36 पानांच्या वर भरभरून उत्तम शब्दांचा मी पाऊस पाडायचो. मी आजवर कोणत्याही परीक्षेला बसलो आणि पूर्ण पेपर सोडवला नाही किंवा पुरवण्या जोडल्या नाहीत असं कधीच झालं नाही. प्रश्नपत्रिका सोडवताना माझं ज्या प्रकारे ध्यान लागतं ते स्वस्थ बसून योगासनं करताना आजही लागत नाही. अभ्यास पूर्ण करताना मूळ संपूर्ण नोट्स, त्यावरची छोटी टिपणं, त्यामध्ये मूल्यवर्धनासाठी वचनं, सुविचार या सगळ्यांची मी जय्यत तयारी करत असे. आपली उत्तरपत्रिका ही इतर कोणत्याही उत्तरपत्रिकेपेक्षा वेगळीच असली पाहिजे यासाठी मी कसोशीनं प्रयत्न करायचो. या अभ्यासादरम्यान माझ्या सौ रत्नमाला यांनीही खूप कष्ट घेतले. आमच्या तिघांच्या चहा नाश्त्याचं किंवा खाण्यापिण्याचं सगळं आमच्या सौ बघायच्या. नाना पाटील यांच्या घरात राहणारी आणि मागे पुढे फिरणारी माणसं म्हणायची, अहो किती अभ्यास करताय, कंटाळा आल्यानंतर संध्याकाळी जरा बाहेर फिरायला जावा, हवा खा, मंदिरात जा. आणि तसं म्हटलं तर फुलेवाडीतला दत्त मंदिरचा परिसर हे एक निवांत ठिकाण होतं. ते जणू विरंगुळा केंद्रच बनलं होतं. अभ्यास करणं आणि परीक्षा देणं या गोष्टी मुलांना का आवडत नाहीत याचं मला आश्चर्य वाटतं. पुढे कदाचित माझ्या आयुष्यात परीक्षा नियंत्रक होऊन लाखो मुलांची परीक्षा घेणं ठरवून ठेवलं होतं की काय, म्हणून मला परीक्षा देणं सतत आवडायचं. किमान 2-3 वर्षांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासणं, त्यावर संभाव्य प्रश्नपत्रिका तयार करणं, शिवाय इतरचे अधिकचे प्रश्न, अशी जय्यत तयारी असायची. परीक्षा झाल्या झाल्या प्रश्नपत्रिकेचा प्रश्ननिहाय अभ्यास करून किमान आणि कमाल असे 2 स्तरावर अंदाजे मार्क काढून ठेवणं हाही मला नाद होता. ते 2-3 मार्कांच्या फरकाने बरोबर सुद्धा असायचे. परीक्षेचा निकाल लागला होता. अपेक्षेप्रमाणे मला 55% म्हणजे B+ ही श्रेणी मिळाली होती. विद्यार्थी अजूनही म्हणतात, एक वेळ तुम्ही संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत तयारी करून नक्की अपेक्षित यश मिळवू शकता, पण MA इंग्लिश परीक्षेची खात्री देऊ शकत नाही. त्याचं कारण पुढे परीक्षा नियंत्रक झाल्यावर पेपर तपासणाऱ्या काही इंग्लिश शिक्षकांच्या विविधांगी आणि विविधढंगी पद्धती पाहिल्यावर कळालं. माझ्या दोन्ही मित्रांना द्वितीय श्रेणी मिळाली होती. त्याचं मला वाईट वाटलं. त्यांनाही B+ ही श्रेणी मिळावी अशी माझी इच्छा होती. मला खूपच आनंद झाला होता, पण व्यक्त करता आला नाही. या परीक्षेनं माझ्या आयुष्यात एक वेगळा टप्पा तयार होणार होता. या कष्टाची गोड फळं अगदी निश्चित होती. कोरगावकरमध्ये ही बातमी सर्वांना कळाली. हिरडेकर सर आता आंतरभारती सोडून जाणार हे जवळजवळ निश्चित झालं होतं. मी विद्यार्थ्यांना नेहमी सांगतो की जेवढे कष्ट कराल तेवढं माप नक्की तुमच्या पदरात पडणार. चांगलं लिहा, भरपूर लिहा, अक्षर सुंदर काढा, संदर्भ द्या, उदाहरणं द्या, उत्तम भाषा वापरा, जेणेकरून तुमची उत्तरपत्रिका तपासनीस खुश होईल असं काहीतरी करा. मी लगेचच हायस्कूलची नोकरी सोडणार नव्हतो, पण सहजच गोखले कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून असलेले परमस्नेही निवासराव पाटील भेटले. म्हणाले, भगवानराव, गोखलेमधल्या आमच्या देसाई मॅडम MPhilसाठी रजेवर गेल्या आहेत. एक जागा रिकामी आहे, तुम्ही या, मुलाखत देऊन बघूया. त्यावेळी कॉलेजचे प्राचार्य होते DC जोशी, विभाग प्रमुख होते प्राध्यापक वराडकर. लेसन झाला, नंतर रीतसर मुलाखतसुद्धा झाली आणि त्यानंतर रजेच्या मुदतीपुरती का होईना पण गोखले कॉलेजमध्ये
वरिष्ठ महाविद्यालयात प्राध्यापकाची नोकरी मला मिळाली. आता हायस्कूल सुटणार, आपण प्राध्यापक होणार, म्हणजे झालो सुद्धा. ही सुद्धा खूप आनंदाची गोष्ट होती. एखादी परीक्षा आणि त्यातील यश आपल्या आयुष्याला केवढी कलाटणी देऊन जातं नाही का? त्या यशामुळं आपण पुढे किती मार्गावर आणि कशा पद्धतीनं यशोपताका घेऊन धावत जाऊ याची कल्पना येते. MAB+ कंसात इंग्लिश ही किती मोलाची अक्षर आहेत हे वरिष्ठ महाविद्यालयात काम करताना माझ्या अगदी योग्य पद्धतीनं लक्षात आलं आणि प्रत्येक वेतन आयोगाच्या वेळी या शिक्षणाचं महत्त्व अधोरेखित होत गेलं. मुलांना परीक्षांचं ओझं का वाटतं? पालकांना परीक्षांची भीती का वाटते? प्रत्येकाला परीक्षेला शॉर्टकट का हवा असतो? परीक्षा सोप्या करता येणार नाहीत काय? यावर मी खूप चिंतन केलं, खूप वाचलं. अजूनही अभ्यास चाललाय. आनंदीदायी शिक्षण, भीतीमुक्त परीक्षा आणि चिंतामुक्त पालक, शिक्षकांच्या छळापासून मुक्त विद्यार्थी असं वातावरण शिक्षण क्षेत्रात यावं, ही बाब मी माझ्या सर्व मित्रांना नेहमी सांगतो. श्रोते हो, आपण ऐकत आहात डॉक्टर BM हिरडेकर लिखित पाषाण पालवी या आत्मचरित्राचं क्रमशः वाचन. 1976 मध्ये न्यू कॉलेजमधून पदवी घेऊन बाहेर पडलो. कोल्हापूरमधील किर्लोस्कर घाडगे पाटील कंपनी आणि नंतर पडळ हायस्कूल, पडळ या नोकरीच्या दरम्यान माझे गुरुवर्य ढवळे गुरुजी यांनी वडिलांच्याकडे माझ्या विवाहासंबंधीची चर्चा केली. माझी धाकटी मुलगी रत्नमाला आणि भगवान यांची जोडी छान जमेल अशी माझी इच्छा आहे, असं त्यांनी आमच्या वडिलांना सांगितलं. यानंतर गुरुजींनी एकदा माझ्याबरोबर सुद्धा चर्चा केली. गुरुजींचा दरारा आणि आदर लक्षात घेता मला नाही म्हणणं शक्य नव्हतं. मी म्हणालो, अहो गुरुजी, मला अजून MA करायचं आहे आणि यानंतर मी लग्नाचा विचार करेन. तेव्हा गुरुजी म्हणाले, तू लग्नानंतरही शिक्षण सुरू ठेवू शकतोस. मुलगी बघून घे, लग्न ठरवून ठेवू, वाटल्यास काही काळ थांबू. चर्चेप्रमाणे मी पडळ हायस्कूलमधील ज्येष्ठ सहकारी यादव सर यांना घेऊन मुलगी पाहायला गेलो. मुलगी पाहण्याचा प्रकार हा मला तेवढासा काही भावत नाही. मुलीच्या वडिलांसाठी आणि मुलीसाठी मानसिक दडपण आणणारा हा प्रसंग असतो. पसंती नसेल तर कळवतो म्हणून सांगितल्यावर संतापही येतो. मुलाबरोबर येणारे ज्येष्ठ किंवा समवयस्क मित्र लग्नाच्या मुलीला बाळ म्हणून संबोधून नको ते प्रश्न विचारून आपलं शहाणपण दाखवून मुलीचं शहाणपण तपासण्याचा विचित्र प्रकार करतात. तरीही रिवाजाप्रमाणे आम्ही गुरुजींच्या घरी गेलो. रत्नमाला साध्या लाल रंगाच्या साडीत त्यांच्या मधघरात अंधुकशा उजेडात दिसल्या. रंग गोरा, शेतात काम करत असल्यामुळं गोऱ्या रंगावर तांबूस छटा पसरलेली, चेहऱ्यावर भीती आणि निरागसता. यादव सरांनी काही प्रश्न विचारले. चहापान झालं. आम्ही परतण्यापूर्वी मी गुरुजींना धाडसानं विचारलं, गुरुजी, म्हणजे मला जरा मुलीशी स्वतंत्रपणे बोलायचं आहे. तुम्ही तिची बहीण किंवा भाऊ यांच्याबरोबर त्यांना कोल्हापूरला पाठवा. माझ्या घरची पार्श्वभूमी जी निश्चितच चांगली नाही हे तुम्हाला माहिती आहे, पण रत्नमालांना सुद्धा हे सगळं माहिती असणं आवश्यक आहे असं मला वाटतं. शिवाय तुम्ही सुद्धा तिच्यावर हा निर्णय लादत तर नाही ना, हे सुद्धा मला तपासून पाहायचं आहे. हे ऐकल्यानंतर गुरुजींच्या चेहऱ्यावर आठ्यांचं जाळं पसरलं. कदाचित त्यांना हे अपेक्षित नव्हतं. गुरुजी विचारांना प्रगत होते, पण गाव पातळीवर असं लग्नापूर्वी मुलीनं मुलाला भेटायला जाणं हे पटणारं नव्हतं. पण मी मात्र माझ्या भूमिकेवर ठाम होतो आणि आग्रही होतो. यानंतर काही काळानं रत्नमालांचे बंधू आणि बहीण सुरेखा हे कोल्हापुरात आले. खोलीवर भेटणं शक्य नव्हतं म्हणून आम्ही बाहेर एका कोल्ड्रिंक हाऊसमध्ये भेटलो. आईस्क्रीम खाता खाता सविस्तर चर्चा केली. मी माझ्या नोकरीबद्दल, आईवडील, घरची बेताची परिस्थिती, सगळ्यांचे स्वभाव, माझे विचार हे सगळं काही स्पष्टपणे सांगितलं. माझं बोलणं त्यांनी किती समजून घेतलं हे काही मला कळलं नाही, पण आपले वडील जो काही निर्णय घेतील तो योग्यच असणार आहे याची त्यांना खात्री असावी. शिवाय गुरुजींचा शब्द म्हणजे आदेशच असायचा, त्यामुळे ती मंडळी काही चर्चेमध्ये फारशी बोलली नाहीत. यानंतर काही काळ गेला. दरम्यान पडळ हायस्कूलमधून मला काढून टाकण्यात आलं. मी गुरुजींना सांगायला गेलो, गुरुजी, माझी नोकरी गेलेली आहे. मी नोकरीत आहे म्हणून तुम्ही तुमच्या मुलीच्या लग्नाचा निर्णय घेतला असेल तर मी आपल्याला फसवलं असं होईल, म्हणून मी तुम्हालाही स्पष्ट कल्पना देतो. यावर गुरुजींनी दिलेलं उत्तर आणि त्यांची भूमिका अगदीच वेगळी होती.
ती त्यांनी त्यांच्या नेहमीच्या शैलीत ठामपणे सांगितली. हे बघ, मी माझ्या मतावर आणि निर्णयावर ठाम आहे. तू नोकरीत आहेस म्हणून मी तुला मुलगी देत नाही. भोगाव आणि परिसरात मी फक्त माझी मुलगी तुलाच द्यायचं ठरवलेलं आहे. अर्थात पण मी मात्र तुझ्या लग्नानंतरच मुलीचं लग्न करीन. मला हे ऐकून आश्चर्यच वाटलं, शिवाय आनंदही झाला. गुरुजींनी माझ्या गावात 23 वर्ष नोकरी केलेली होती. माझे वडील, माझं घर, माझी भावकी, माझ्या कुटुंबामध्ये असलेली सगळी परिस्थिती, हे सगळं त्यांना माहीत असून सुद्धा, शिवाय घरसुद्धा फार मोठं नाही, शेतीवाडी नाही, तरीही असा ठाम निर्णय कसा काय घेतला असेल त्यांनी. या दिवशी मी गुरुजींना सांगितलं, सर, मी लग्नाला तयार आहे. फक्त थोड्या कालावधीनंतर आपण तारीख ठरवू. 1979 ते 1981 पर्यंत गोष्टी सुरूच होत्या. मी एकदा असाच कोलोलीला गेलो होतो. मला मुख्य रस्त्यापर्यंत सोडण्यासाठी रत्नमालांसह गुरुजी आणि इतर काही जण आले. वाटेत रत्नमालांच्या ओळखीच्या एका मावशीनं त्यांना विचारलं, रत्ना, तुझं लग्न ठरलंय ना? वर्ष झालंय, अजून तारीख का ठरत नाही? असली कसली का माणसं आहेत ती? ठरवून ठेवून लग्नाची तारीख ठरवत नाहीत. मी स्वतः नवरदेव त्यांच्यासोबत आहे हे त्या मावशींना बहुतेक माहिती नसावं, पण त्यांचं ते बोलणं ऐकून मला मात्र ओशाळ्यागत झालं. यानंतर लग्नाची तारीख ठरवण्याच्या गोष्टीला गती आली. तोपर्यंत मला पैसा फंड इंग्लिश हायस्कूल संगमेश्वर इथं नोकरी मिळाली होती. लग्न करण्याइतके सुद्धा किमान पैसे माझ्याकडे नव्हते. हुंडा तर घ्यायचा नाहीच असं मी ठाम ठरवलं होतं. त्यात गुरुजींनीही स्पष्ट केलं होतं. तेव्हा ते म्हणालेही होते, माझ्याकडे गावातलं घर विकलेले पैसे आहेत, पण मी त्यातला तुला रुपयासुद्धा देणार नाही. माझा तुझ्या कर्तृत्वावर विश्वास आहे. तुला हवे तेवढे तू मिळवशील. हवे तर मी तुला काही पैसे उसने देईन. आता नियमित नोकरीसुद्धा जवळजवळ 2 वर्षांची झाली होती. त्यात बीएडसाठी झालेली उसनवारी, गावाकडची देणी हे भागवणं सुरूच होतं. चुलत्यांकडे असलेलं शेत आम्ही पुन्हा स्वतःकडे कसायला घेतलं होतं. आता थोडेफार पैसे म्हणजे लग्नापुरते तरी लागणारच होते. 2 वर्ष थांबलेलं लग्न हे आता पुन्हा पुढे ढकलणं शक्य नव्हतं. तात्यांनी आमच्या शेतीला लागून असलेले शेतकरी महादेव गवळी यांना 2-3 वर्षासाठी आळवणीचं 20 गुंठ्यांचं शेत करायला द्यायचं ठरवलं आणि त्यांच्याकडून पैसे घेतले. माझ्याकडेही थोडेफार पैसे होते, थोडी उसनवारी, असं करून कसंबसं साध्या पद्धतीनं लग्न करण्यापुरते पैसे जमा झाले. शेत गहाण ठेवून लग्न करायला लागणं ही बाब मला खूपच अवमानकारक आणि अव्यवहार्य वाटत होती. पण काही पर्याय नव्हता. माझ्या लग्नात बँड नव्हता, अगदी साधा मंडप होता. तो पाहून आई नाराज झाली. ताशा पिपाणीच्या आवाजात उसण्या पैशात लग्न झालं. चेंदू तात्यांच्या बैलगाडीतून वरात झाली आणि माझ्या वैवाहिक आयुष्याला सुरुवात झाली. फोटो काढणं, शूटिंग, आहेर, भेटवस्तू या गोष्टी फार दूर होत्या. पण आमच्याजवळ जे काही होतं ते म्हणजे सौ रत्नमालांच्या आणि माझ्या मनात साठवलेल्या या प्रसंगाच्या आठवणी. या आठवणी आम्ही आजही जपून ठेवल्या आहेत. लग्नानंतर मी एकटाच संगमेश्वरला नोकरीसाठी राहायला गेलो. संगमेश्वर तसं त्यावेळी खूप लांब, त्यामुळे वडील रत्नमालांना माझ्याबरोबर घेऊन जायला तयार नव्हते. शिवाय गुरुजींनी सांगितलेलं, रत्ना, तुला तुझ्या पतीबरोबरच सगळं घर सांभाळायचं आहे. सासू, सासरे, मोठ्या जाऊबाई, त्यांची 2 मुलं, या सर्वांचीच तुला काळजी घ्यायची आहे आणि काही झालं तरी माझ्याकडे तक्रार येता कामा नये. त्यामुळं रत्नमालाबाई काही काळ भोगावल्याच राहिल्या. वडील बंधूंच्या निधनानंतर घरचं ग्रहण सुटलं. आम्ही निवारा शोधत फिरायचं थांबून स्वगृही परतलो. घराची पुन्हा साफसफाई केली. दुरुस्त्या, वीज कनेक्शन हे सगळं करावं लागलं. वहिनी लक्ष्मीबाई माहेरी होत्या, त्यांना आम्ही मुलांसह घेऊन आलो. आमच्याबरोबर त्यांनाही वनवास सोसावा लागला होता. एकत्र कुटुंबाच्या नव्या पर्वाला आता सुरुवात झाली होती. मोडलेल्या संसाराची आता पुन्हा नव्यानं उभारणी सुरू झाली होती. मोडतोड पडझड झालेल्या घराची दुरुस्ती, वीज, पाण्याच्या सोयी, भांडीकुंडी सगळं काही करावं लागलं होतं. मी आणि सौभाग्यवती 2 वर्ष संगमेश्वरला राहिलो. नंतर कोरगावकर हायस्कूल कोल्हापूर इथं नोकरी मिळाली आणि मी संगमेश्वर सोडून कोल्हापुरात आलो. शाळेमध्ये 3 वर्षांनी ज्येष्ठ असलेले माझे मित्र नाना पाटील यांच्या घरात मी राहायला गेलो. गावाकडून मोठ्या भावाच्या 2 मुलांना, रंगराव आणि संगीता यांना मी शिक्षणासाठी कोल्हापूरला आणलं.
आणि या मुलांचं शिक्षण सुरू झालं. कितीही अडचण असली तरी सर्वांनी उत्तम आणि खूप शिकलं पाहिजे याबाबत मी मात्र कायम ठाम राहिलो आहे. पुतण्या रंगरावाचं माध्यमिक शिक्षण झालं आणि नंतर काही काळ मी इचलकरंजीला गेल्यावर 11वी-12वी त्यानं शाहू कॉलेजमधून पूर्ण केलं. इचलकरंजीतून व्यंकटेशमधून काढून टाकलेल्या काळात मी 1 वर्ष महावीर कॉलेजला नोकरी केली. दरम्यान हिम्मत बहादूर परिसरात भाड्यानं एका खोलीत राहिलो. मी, माझी 2 मुलं, सौभाग्यवती, भावाची मुलं असे आम्ही एकत्र राहत होतो. पुतणी संगीता ही 8वी नंतर कोरगावकर हायस्कूलमध्ये शिकायला म्हणून आली. माझा मुलगा शिशिर याचं बालवाडीचं शिक्षण इचलकरंजीत झालं. दुसरा मुलगा संदीप, त्याचं शिक्षण आंतरभारतीमध्ये सुरू झालं. इचलकरंजीतली व्यंकटेशची नोकरी मी कोल्हापुरात राहून करायचं ठरवलं. मुलांच्या शिक्षणासाठी मी एका घराशेजारच्या प्रतिष्ठित शाळेत प्रवेशासाठी विनंती केली. पण प्रत्येकी किमान 5,000 डोनेशन देऊन प्रवेश मिळेल असं त्यांनी सांगितलं. मी त्यांना विनंती केली की मी आपल्या शाळेत 10वीचे इंग्रजीचे तास घेईन, पण मला डोनेशन देणं जमणार नाही. पण ते काही तयार झाले नाहीत. नंतर मी ज्या शाळेत शिकवत होतो त्या आंतरभारतीच्या कोरगावकर हायस्कूलमध्ये मुलांनी प्रवेश घेतला. डोनेशन न देता, वशिला न लावता शिकायचं हे सूत्र मुलांच्याही बाबतीत मी कायम पाळलं. घरात काही काळ आम्ही सर्वजण एक साथ शिकत होतो. रंगरावांचं BA झालं होतं. BJPPED नंतर MJ शिकत होते. संगीता BA होम सायन्स करून मराठी विषय घेऊन MA करत होती आणि सौ रत्नमाला बालवाडीचा कोर्स आणि टेलरिंग कोर्स करत होत्या आणि माझी मुलं शाळेत शिकत होती. त्यामुळे जवळजवळ आम्ही सर्वजण विद्यार्थ्याच्या भूमिकेतच होतो. घरात सर्वांनी किमान शिकलं पाहिजे असा माझा आग्रह असतो. सर्वांच्याच बौद्धिक क्षमता विस्तारल्या पाहिजेत. समज आणि शहाणपण वाढलं आणि शिक्षण घेता घेता सहज नोकरी मिळाली तर कुटुंबाला आर्थिक स्थैर्य यायला वेळ लागत नाही. 12वी झाल्यानंतर किंवा पदवी घेतल्यानंतर खूप वेळा तरुण मुलं पुढचं शिक्षण घेतच नाहीत. थोडंफार पोटापुरतं किंवा आपल्या खर्चापुरते पैसे मिळायला लागले आणि शिकत राहता आलं तर पुढच्या काळात संधी चालून येतात. पण आपण सज्ज नसतो, त्यामुळे आलेली संधी कदाचित निसटून जाते. घरातच नाही तर मी ज्या ज्या ठिकाणी नोकरीला होतो तिथल्या अनेक सहकाऱ्यांना पुढे शिकण्यासाठी मी प्रवृत्त केलं. चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना सुद्धा पुढच्या शिक्षणासाठी मी प्रवृत्त केलं. त्यांना परीक्षा फॉर्मसाठी पैसे दिले. माझ्या कुटुंबात माझ्या सौंनी टेलरिंग आणि पिकोफॉलचं काही काळ काम केलं. घरात कुणीही नोकर चाकर घेतले नाहीत. घरातली सगळी कामं आम्ही सर्वजण उत्तम रीतीनं आपापलीच करत होतो. मी माझी लायब्ररीसुद्धा सांभाळली. घर कायम लख्ख ठेवण्याचा प्रयत्न केला. माझा पुतण्या रंगराव यानं सुद्धा पेपर टाकण्यापासून इतर काही खाजगी नोकऱ्या केल्या आणि शिकत राहिला. पुढं त्याची तयारी करून घेतली आणि रीतसर मुलाखत देऊन तो नोकरीला लागला आणि पुढे 2005 पासून तो स्वतंत्र झाला. आबा म्हणजे माझे थोरले बंधू वारल्यानंतर गावाकडे वहिनी आणि आई आनंदानं राहू लागल्या. रंगरावांच्या पत्नी वंदनाबाई ही पोलीस अधिकाऱ्याची मुलगी असून आमच्या कुटुंबात रंगली. तिनं सुद्धा वहिनी आणि माझ्या आईची छान सेवा केली. कुटुंबाची वाटचाल सुरूच होती. माझं नोकऱ्या सोडणं आणि नवीन नोकरी मिळवणं हे सुरूच होतं. 1 डिसेंबर 1983 रोजी मला पहिलं पुत्ररत्न झालं. नाव ठेवलं शिशिर. आणि 17 जानेवारी 1986 मध्ये दुसरं पुत्ररत्न प्राप्त झालं. नाव ठेवलं संदीप. भावाच्या दोन्ही मुलांबरोबर आमचा संसार सुरू होता. त्यामध्ये आणखी 2 सदस्य आता वाढले होते. डॉक्टर BM हिरडेकर लिखित पाषाण पालवी या आत्मचरित्राचं क्रमशः वाचन आत्ताच आपण ऐकलत. निर्मिती सहाय्य अमृता खानोलकर. सादर करते प्रवीण चिपळूणकर.